तुमचं कल्याण होणार नाही, तुम्ही सरळ मरणार नाही. जर चुकीचं वागलात ना सोडून मरणार तुम्ही. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्यांना माझा नमस्कार आणि विनंती की गेले 2 दिवस झालं ऐन दिवाळीमध्ये मी 2 व्हिडिओ प्रसिद्ध केले. मग ते तलाठी असोत, सर्कल असोत, तहसीलदार असोत, मामलेदार असोत किंवा प्रांत असोत, यांच्यावरती एक टाकलेलं आहे आणि मोजणी भूमापन या विभागावर पण एक व्हिडिओ टाकला. महाराष्ट्रातून अक्षरशः लोक रडतात हो साहेब, रडतात. अक्षरशः डोळ्यात पाणी काढून लोक बोलायला लागलेले आहेत की आमच्यावर अन्याय झाला. अरे राजकीय लोकांना हाताशी धरता अनेकांच्यावर अन्याय केले. जी लोक पिढ्यानपिढ्या राहतात त्यांचे तुम्ही मोजणीमध्ये सगळी वाट लावून टाका. अनेकांना तुम्ही चक्रा मारायला लावला, अनेकांना सांगता तुम्ही वर जावा, अपील करा, वरच्या कोर्टाकडे जावा. अरे अज्ञान माणसं आहेत रे. किती लोकांना त्रास देता. मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही शिकलात किंवा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलं, याचा गैरफायदा घेऊ नका. तमाम जनतेला डबऱ्यात घालण्यासारखं वागू नका. अरे देवानं तुम्हाला चांगला पगार दिलाय, त्याच्यावर समाधान माना. या लोकांचं हाल होईल असं वागू नका. हे निष्पाप लोक आहेत. कोणाचं तरी ऐकून काहीतरी करून, अरे जागा काय उरावर घेऊन जायची नाही आहे. अरे ज्यांना बांध कोरायचा आहे, ज्यांना दुसऱ्याची जमीन हडप करायची आहे, अरे नको रे भावा नको. काय मिळवायचं आहे रे, काय मिळवायचं आहे. अरे एकमेका सहाय्य करू, अवघे दुरुस्तपर्यंत या ओळीप्रमाणे राहावा रे, एकमेकाशी बंधुभावनेनं राहावा. या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, नका रे कुणावर अन्याय होईल अशी कागद चुकीची बनवून त्या खाडाखूड करून ही जे करताना आणि त्यांना भोगा लावताना नका लावा. अक्षरशः वाईट परिस्थिती आहे. तुमचं कल्याण होणार नाही, तुम्ही सरळ मरणार नाही. जर चुकीचं वागलात ना सोडून मरणार तुम्ही. एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला विनंती करतोय, या अधिकाऱ्यांना, या जनतेला त्रास देऊ नका भावांनो. एवढीच विनंती. धन्यवाद.